श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात फक्त वाईटच घडतं असं नाही. कधी कधी काहीतरी खूप चांगलं होणार असतंय, म्हणून आपल्याला काही अडचणींचा सामना हा करावा लागतच असतोय. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे आपल्या नोकरीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. कारण कामाच्या नादामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाही. कारण पुढे जाऊन याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. श्रोते हो, आपला जोडीदार, चार जवळची माणसं आणि आपला परिवार हे आपलं सगळं काही असतंय. कोणी कितीही जवळचं वाटू दे आपल्याला, सहजासहजी कोणावर विश्वास ठेवू नका. आंधळा विश्वास ठेवतो आणि जन्माची आदर घडवतो. कारण श्रोते हो, दिसतं तसं असेलच असं कधी नाही. कधीच कोणाला लगेच जज करू नका. थोडी वाट बघा, वेळ जाईल तसं सगळं स्पष्ट आपल्याला दिसायला लागतं. श्रोते हो, कुणी वाईट वागलेलं असतं तेव्हा ते विसरता येत जरी नसलं तरी त्या व्यक्तीला माफ करून पुढे जाणं हे आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं असतंय. वेळ प्रसंगी फक्त स्वतःचा विचार करावा. कुणी कितीही आपल्याला स्वार्थी म्हणलं ना तरी, कारण अडचणी आल्या ना, काय वाईट झालं तरी ते आपल्याला स्वतःला निस्तरायचं असतंय. श्रोते हो, फटकळपणा काहीच उपयोगाचा नसतोय. बऱ्याच वेळा आपण पण चुकीचा असू शकतोय. चुका मान्य करणं हे पण महत्वाचं असतंय. वेळ प्रसंगी माफी मागणं आणि माफ करणं हे दोन्ही महत्वाचं आहे. कुणाच्या भांडणात कधी पडू नका. मग ती भांडणं घरातली असो किंवा बाहेरची. आपण चांगल्या मनानं कोण्या एका व्यक्तीच्या बाजूने होतो आणि कालांतरानं ते दोघं जण एक होतात आणि आपण वाईट ठरतोय. प्रत्येक वेळी आपल्यासोबत वाईट वागणाऱ्यांचा बदला घेणं किंवा जशास तसं वागणं हे गरजेचं नसतंय. कारण काही गोष्टी या कर्मावर सोडून देऊन आयुष्यात पुढे जायला हवं. इतकं जरी आपण केलं तरी आपल्या आयुष्याचा प्रवास हा आनंदाचा होत असतोय. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. द्वेष मिळवणं हे सोपं नाही. या जगात लोकांचं लक्ष वेधण्यासाठी काही गुण असणं हे आवश्यक आहे. वाईट कोणीच नसतं, पण जीवनात अशी वेळ सुद्धा येते की माणूस कितीही चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी नजरेत वाईट होतो. वेळ निघून गेल्यावर कदर केली की त्याला कदर नाही तर खंत म्हणतात. परमेश्वरानं जे जे दिलंय त्यात समाधान मानलं की आयुष्य खूप सुंदर वाटतं. आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तरी अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आपण जितकं अधिक वाचलं तितकं अधिक ज्ञान मिळतं आणि तितके अधिक सामर्थ्यवान आपण बनतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात असलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. जीवनात प्रत्येकाला आपल्या अपेक्षा, इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं. परंतु यासाठी दुसऱ्यांच्या भावना, गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन त्यानुसार वागणं हे आवश्यक असतं. परस्पर सहकार्य, समजूतदारपणा आणि दिलदारीनंच नाते दृढ होतात आणि आयुष्यात समाधान निर्माण होतं. ज्याला हे तत्व उमगतं त्याच्या जीवनात त्याच्या मनासारखं बरंच काही घडत राहतं. कारण तो स्वतःहूनही इतरांसाठी योगदान देत असतो. ज्यांना कदर असते ते कधीच आपलं मन दुखावत नाहीत. नाटकी कंपनी तुमच्या आयुष्यात येत जात राहतील. त्यांना तुम्ही तेवढाच भाव द्या जेवढा एखाद्या काव्याला दशक्रियेच्या दिवशी देता.
4 बंगल्यांचा मालक तो, संसारी त्याच्या एक बाई होती. पैसा असूनही भिकारीच तो, कारण वृद्धाश्रमात त्याची आई होती. मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, मैत्री एक अनमोल भेट जीवनाशी, मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, आणि मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची. आपली वेळ वाईट असेल तर कोणाला काहीही सांगू नका. लोक रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसवून सांगतात. प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून होणाऱ्या घटनेचा अर्थ लावतो आणि त्यामुळं बहुतेक वेळा विनाकारण गैरसमज होऊन आनंदाला मुकतो. म्हणून मनातल्या मनात विचार करून गैरसमज करून घेण्याऐवजी बोलून मोकळं व्हा आणि आनंदी राहा. चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसं जास्त आडवी येतात. आयुष्य एकदाच भेटतं आणि माणसं सुद्धा. जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचं खुराक घाला. सुविचारांना धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला. मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ हा कोणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही. भेटावंसं वाटलं तर मनुष्य 7 समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो. आणि भेटायचंच नसलं तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. खिशातील रक्कम जर बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर तुम्ही खर्च नाही, गुंतवणूक करत आहात. वयाचं काही घेणं नसतं. जिथं विचार जुळतात तिथं खरी मैत्री होते. बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो जेव्हा पैशांच्या जोरावर गाढवं पुढे जातात. स्वतःला कधीही कोणापेक्षा कमी समजू नका आणि कोणापेक्षा श्रेष्ठ समजू नका. कारण स्वतःला कमी समजल्यानं आत्मविश्वास कमी होतो, तर श्रेष्ठ समजल्यानं अहंकार निर्माण होतो. माणसाची ओळख ही स्वभावातून असावी, नावातून नाही. एखाद्याला हसवण्याची जिद्द असावी, दुःख देण्याची नाही. ज्याप्रमाणे झाडाचं सौंदर्य हे त्याच्या फुलावर आणि पानावर अवलंबून असतं, तसंच माणसाचं सौंदर्य हे त्याच्या विचारावर आणि वागण्यावर अवलंबून असतं.